संख्या म्हणजे पुन्हा काय? एकदा कोण पुन्हा सांगेल एकदा बरं कोण सांगेल व्याख्या? बरं व्याख्या? मूळ संख्या मूळ म्हणजे काय? संख्या म्हणजे काय? हा सांग. हा सांग. सर, ज्या संख्येला दोन संख्यांपेक्षा जास्त भाग जातो ना सर, त्या संख्येला मूळ मूळ संख्या संख्या म्हणतात. नाही, चुकीची नाही, व्याख्या चुकीची सांगितली. व्याख्या सांगितली. चुकीची सांगितली. चुकीची सांगितली. मी असं मी सांगितलेलं असं होतं सांगितलेलं की होतं ज्या की ज्या संख्यांचे एक आणि संख्यांचे ती एक आणि संख्या ती हे संख्या दोनच हे विभाजक दोनच असतात, विभाजक असतात, त्यांना आपण त्यांना आपण मूळ संख्या मूळ म्हणत संख्या असतो. म्हणत इंग्लिश असतो. मध्ये इंग्लिशमध्ये those numbers those which numbers having which no having other no factor other than the number factor than the itself number and one, itself and that one, number is that called number is called prime number. prime Okay. number. Okay. For For example, there are example, there are total total 25 prime 25 numbers prime between 1 numbers to between 1 to 100. 100. The The examples are examples are 2, 3, 2, 5, 3, 7, 5, 7, 11, 13, 11, 13, 17, 17, 19, 19, 23, 23, 29, 29, 31, 31, 37, 37, 41, 43, 41, 43, 47, 47, 53, 53, 59, 59, 61, 61, 67, 67, 71, 73, 71, 73, 79, 79, 63, 63, 89, 89, 97. 97. These all These are all are प्राइम नंबर्स. प्राईम ओके, हे नंबर्स. सगळे ओके, काय हे आहेत? सगळे काय आहेत? मूळ संख्या मूळ आहेत. संख्या अलग आहेत. लक्षात अलग सर्वांना? लक्षात सर्वांना? Yes, sir. लक्षात ठेवा, लक्षात मूळ ठेवा, मूळ संख्यांमध्ये फक्त संख्यांमध्ये एक आणि फक्त ती एक संख्या हे आणि ती दोनच संख्या हे संख्या दोनच असतात, संख्या यापेक्षा असतात, वेगळ्या यापेक्षा संख्या वेगळ्या संख्या नसतात. नसतात. ओके, ओके. त्यामुळे त्याला त्यामुळे त्याला मूळ संख्या किंवा मूळ प्राईम संख्या नंबर्स किंवा म्हणतात. प्राईम ठीक नंबर्स आहे, म्हणतात. ठीक आहे. वन अँड इट 1 सेल. and itself. ओके, 1 ते 100 ओके, 1 पर्यंत ते तुम्हाला 100 सांगितलं पर्यंत तर तुम्हाला सांगितलं तर टोटल किती आहे? टोटल किती 25 आहे? मूळ संख्या 25 आहे. मूळ देर आर संख्या आहे. टोटल देअर आर 25 टोटल प्राईम 25 नंबर्स प्राईम नंबर्स बिटवीन 1 to बिटवीन 1 100. to ओके, 100. ओके. आणि आणि 74 काय आहेत रे? 74 काय आहेत रे? कंपोजिट नंबर्स आहेत, कंपोजिट जे नंबर्स आहेत, जे प्राईम नंबरच्या प्राईम अपोजिट आहे. नंबरच्या अपोजिट आहेत. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा, जो 1 आहे जो 1 या आहे 1 ला या आपण 1 ला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? 1 जो आहे 1 जो या आहे 1 ला या आपण 1 ला आपण प्राईम पण म्हणत प्राईम नाही पण आणि म्हणत नाही आणि कंपोजिट पण म्हणत कंपोजिट नाही, पण म्हणजे म्हणत ती नाही, मूळ म्हणजे ती संख्या पण मूळ नाही आणि संख्या पण संयुक्त नाही आणि संख्या संयुक्त सुद्धा संख्या सुद्धा नाहीये. लक्षात नाहीये. ठेवा. लक्षात ठेवा. अलग लक्षात? अलग लक्षात? Yes. मग मला एक मग सांगा, मला एक सांगा, 1 to 1 to 50 मध्ये 50 टोटल मध्ये प्राईम टोटल नंबर प्राईम किती? नंबर किती? 1 to 50 1 to टोटल प्राईम 50 नंबर. टोटल 1 ते प्राईम नंबर. 50 1 ते पर्यंत मूळ 50 पर्यंत संख्या मूळ किती आहेत? संख्या किती आहेत? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. Sir, 15. यस, व्हेरी यस, गुड. व्हेरी 1 गुड. ते एक ते बघा, तुम्हाला मी बघा, सांगितलेलं तुम्हाला मी होतं सांगितलेलं होतं त्याप्रमाणे त्याप्रमाणे 1 ते 1 50 ते पर्यंत 50 पर्यंत एकूण एकूण 15 मूळ संख्या 15 आहेत. मूळ 1 संख्या to आहेत. 15 1 to मध्ये 15 टोटल मध्ये टोटल 15 नंबर्स 15 आहेत. नंबर्स ओके, आहेत. ओके. आणि त्याच्या पुढे आणि 51 त्याच्या टू पुढे 100 51 पर्यंत to 100 पर्यंत 10 नंबर्स 10 आहेत. नंबर्स राहील आहेत. लक्षात? राहील लक्षात? Yes, sir. हा. Yes, sir. आता पुढे बघणार आहोत पुढे बघणार आपण आहोत आपण संयुक्त संख्या. संयुक्त संयुक्त संख्या. संख्या संयुक्त कशाला संख्या म्हणायचं? कशाला म्हणायचं? कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर्स. कोण सांगेल बरं कोण याची सांगेल बरं याची डेफिनेशन? डेफिनेशन? संयुक्त संख्या संयुक्त म्हणजे संख्या काय? म्हणजे काय? ज्या संख्येचे विभाजक जास्त असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. जास्त म्हणजे किती? जास्त म्हणजे किती? म्हणजे किती? संख्येपेक्षा 2 पेक्षा विभाग जास्त असताना व्हेरी गुड. संयुक्त जास्त असतात. बघा, बघा, ज्या ज्या संख्यांचे 2 संख्यांचे पेक्षा 2 जास्त पेक्षा विभाजक जास्त असतात आपण विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त त्यांना संख्या म्हणत संयुक्त असतो. संख्या म्हणत बरोबर की असतो. नाही? बरोबर की नाही? जसं इथे तुम्हाला जसं इथे समोर तुम्हाला सिरियल दिलेला होता. दिलेला होता. आता इथे बघा, तर इथे बघा, आपण कोणताही आपण नंबर घेऊ कोणताही नंबर शकतो. घेऊ सपोज शकतो. आपण सपोज 8 आपण घेतला. 8 घेतला. 8 तर बघा, तर 8 बघा, हा जो नंबर 8 हा जो आहे नंबर याचे आहे याचे फॅक्टर्स म्हणजे काय? फॅक्टर्स म्हणजे तर काय? 8 हा तर नंबर 8 हा नंबर कोणकोणत्या नंबरने कोणत्या डिवाइड नंबरने होतो डिवाइड त्याला होतो आपण त्याला फॅक्टर्स आपण म्हणतो. फॅक्टर्स फॅक्टर्स म्हणतो. कुठला आहे बघा? आहे बघा. हा, 2, 2, 4, 4, ओके, 4 आणि 8. 8. बरोबर की नाही? बरोबर की नाही? हे जे आहे हे जे हे सर्व आहे याचे हे सर्व फॅक्टर्स आहेत. याचे फॅक्टर्स फॅक्टर्स आहेत. म्हणजे थोडक्यात फॅक्टर्स असं म्हणजे समजा थोडक्यात असं की समजा या की संख्येचे या हे सगळे संख्येचे हे नातेवाईक सगळे आहेत. नातेवाईक आहेत. ओके, ओके. अलग लक्षात? अलग लक्षात? बघा, बघा, 8 जो आहे 8 तो जो 1च्या आहे तो टेबल 1 मध्ये च्या येतो, टेबल 8 मध्ये चा येतो, येतो, 8 चा त्यानंतर येतो, 2 चा येतो त्यानंतर आणि 2 चा 4 येतो चा आणि येतो. 4 चा ओके, येतो. ओके. सो सो याचे काय झाले? याचे आपली काय झाले? आपली डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन संयुक्त काय आहे? संख्या किंवा संयुक्त संख्या कंपोजिट किंवा नंबर कंपोजिट कशाला नंबर म्हणायचं? कशाला तर म्हणायचं? ज्या तर ज्या संख्यांचे 2 संख्यांचे पेक्षा 2 जास्त पेक्षा विभाजक जास्त असतात विभाजक त्यांना आपण असतात संयुक्त त्यांना आपण संख्या म्हणत संयुक्त असतो. संख्या म्हणत असतो. Numbers that have Numbers more that have than 2 more divisor than 2 or divisor factors or are called factors are called composite composite numbers. ओके, numbers. ओके. एक ही मूळ एक ही संख्या पण मूळ नाही आणि संख्या संयुक्त पण नाही संख्या आणि पण संयुक्त नाहीये. संख्या पण लक्षात नाहीये. ठेवा. लक्षात ठेवा. 1 is not 1 prime is number, not prime number, not not composite number. ओके, composite number. ओके. त्यानंतर बघा पुढे त्यानंतर बघा पुढे 1 ते 100 1 पर्यंत ते तुम्हाला 100 सांगितलं पर्यंत होतं. तुम्हाला एकूण सांगितलं होतं एकूण 74 74 संख्या आहेत. संख्या आहेत. 74 कंपोजिट नंबर्स कंपोजिट आहेत. नंबर्स आणि आहेत. आणि फोर जो आहे, स्कोर जो 4 इज आहे द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. ओके,
मग आता ह्या संयुक्त संख्या कुठल्या आहेत 1 to 100 पर्यंत, तर त्या तुम्हाला इथे मी दिलेले आहे 4 to 100 पर्यंत. देर आर टोटल मग आता ह्या 74 कंपोजिट नंबर. नंबर. ओके. त्यानंतरचा आपण पुढचा प्रकार जो बघितला होता तो म्हणजे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? या संख्या जोडीने येतात आणि ज्या संख्या जसं जोडीने येतात यांना काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणत असतो. ट्विन प्राइम नंबर. इफ पेअर ऑफ टू प्राइम नंबर्स हॅव्हिंग डिफरन्स ऑफ 2 इज कॉल्ड ट्विन प्राइम नंबर. ओके. ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो. जसं बघा इथे तुम्हाला 3 आणि 5 आहे. यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स आहे का नाही? त्यानंतर 5 7 मध्ये 2 चा डिफरन्स आहे. 11 13 17 19 21 39 31 41 43 51 61 आणि 71 71. हे नंबर्स जे आहे प्राइम नंबर आहे आणि त्यामध्ये 2 चा डिफरन्स आहे. म्हणून या नंबर्सला आपण काय म्हणणार? ट्विन प्राइम नंबर्स किंवा जोडमूळ संख्या. आलं का लक्षात? आणि अशा 1 to 100 मध्ये टोटल किती पेयर्स आहेत? 8 पेयर्स आहे. 8 जोड्या आहेत. किती? 8 जोड्या आहेत. याच्या पुढे जर तुम्हाला 110 पर्यंत पुढे जर विचारलं तर लक्षात ठेवा 110 पर्यंत पुढे तुम्हाला टोटल ज्या पेयर्स आहेत त्या पेयर्स किती आहेत, तर त्या सुद्धा आणखी 2 पेयर्स निघतात. त्या म्हणजे 101 103 आणि 107 109. ओके. हा. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं को प्राइम नंबर किंवा त्याला आपण रिलेटिव्ह प्राइम नंबर म्हणतो किंवा परस्पर मूळ संख्या. काय आहेत या सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या? तर ज्या दोन संख्या फक्त एकच्याच पाड्यात येतात त्यांना सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. ओके. टू नंबर्स दॅट हॅव ओनली वन कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राइम नंबर और रिलेटिव्ह प्राइम नंबर. ओके. मग आता असे कुठले आहेत? त्यामध्ये बघा समोर एक नंबर 20 आणि 27. बघा इथे 20 चे फॅक्टर्स दिसताय का तुम्हाला? 20 चे फॅक्टर्स दिसताय का? बघा 20 कुठल्या टेबलमध्ये येतो? हे इथे तुम्हाला समोर मी लिहून दाखवलेले बघा. हा जो 20 आहे, एक मिनिट. हा जो 20 आहे ना, हा 20 तुमचा 1 च्या टेबलमध्ये येतो, 2 च्या येतो, 4 च्या, 5 आणि 20. बरोबर. एवढ्या टेबलमध्ये येतो. आता 27 चे बघा. 27 हा नंबर कोणत्या टेबलमध्ये येतोय? जरा पुन्हा एकदा चेक करा. बघा 27 हा नंबर तुमचा 1 च्या टेबलमध्ये येतो, 3 च्या येतो, 9 आणि 27. बरोबर. या नंबरच्या टेबलमध्ये तुमचा हा जो काही नंबर आहे तो येतो. बरोबर. मग आता हे दोघंही नंबर जे आहेत यांच्यामध्ये कसं आपण असं समजूया की हा नवरदेव आहे आणि ही नवरी आहे. ओके. यांचं दोघांचं लग्न जमवायचंय. मग लग्न कोण जमवतो रे? कोणीतरी पाहिजे ना यांचं लग्न जमवायला. मग असा एक पाहुणा शोधला जातो की जो यांच्याकडे पण आहे त्यांच्याकडे पण आहे, मुलाकडे पण आहे मुलीकडे पण. बरोबर. असा एक पाहुणा कोण दिसतोय तुम्हाला? पहा बरं. जो मुलाकडे पण आहे मुलीकडे पण आहे. वनच आहे ना? बघा बरं. इकडे पण आणि इकडे पण आहे का दुसरा कोणी? नाही. मग आता आपली जी काही को प्राइम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राइम नंबर ज्याला म्हणतो किंवा सहमूळ संख्या आपण ज्यांना म्हणणार, परस्पर मूळ किंवा सहमूळ, त्याचा अर्थ असा आहे की त्यांचा एकच पाहुणा पाहिजे. कोण? तो म्हणजे फक्त 1. हा 1च फक्त त्यांचा कॉमन फॅक्टर पाहिजे. 1 पेक्षा इतर कुठलाही कॉमन फॅक्टर त्यांचा कॉमन यायला नको. आलं का लक्षात? सामायिक नातेवाईक किंवा जो काही कॉमन फॅक्टर आहे तो फक्त कोण पाहिजे? 1च पाहिजे. 1 पेक्षा इतर कुठलाही नको. तरच त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं सांगा? तरच त्याला आपण म्हणणार सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या. ठीक आहे. अजून समजण्यासाठी तुम्हाला मी आणखी एक उदाहरण देतो. बघा खाली एक लिहिलेलं आहे 15 आणि 17. लवकर लक्ष देईल. बघा नंबर काय आहे? 15 आणि दुसरा आहे 17. हे दोन नंबर दिसतायत तुम्हाला? आपण आधी काय करूया? यांचे फॅक्टर्स शोधूया. फॅक्टर्स काय आहेत ते बघा बरं. यांचे फॅक्टर्स बघा बरं कुठले आहेत. मला सांगा 15 कुठल्या टेबलमध्ये येतो? 15 1 व्हेरी गुड 3 5 आणि 15. बरोबर. या टेबलमध्ये कोण येतो? 15 येतो. बरोबर की नाही? बरं. मला आता सांगा 17 कोणत्या टेबलमध्ये येतो? 17. 1 आणि
70. बरं, आता आपलं काय ठरलं होतं रे, यांचा कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक नातेवाईक कोण पाहिजे? बघा बरं, यांचं एकच सामायिक नातेवाईक एकपेक्षा जास्त आहे का वेगळा कोणी आहे का? आहे का? नाही ना. म्हणून याला काय म्हणणार आपण? को प्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या. कळालं का? लक्षात ठेवा, त्यांचा एक पेक्षा वेगळा कोणीही कॉमन फॅक्टर नसतो. हा, जर तुमचे जास्त फॅक्टर आले तर त्याला को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर म्हणायचं नाही. म्हणजे जसं तुम्हाला जर समजा उदाहरण दिलं इथे, मी बघा पुढे नंबर लिहितोय, समजा मी 12 आणि 15 घेतला आणि याचे जर फॅक्टर्स घेतले 12 आणि 15, तर बघा 12 कुठल्या टेबलमध्ये येतो? 1 च्या येतो, 2 च्या येतो, 3 च्या पण येतो, 4 च्या पण येतो, 6 च्या पण येतो आणि 12 च्या पण येतो. आणि 15 चे फॅक्टर्स घेतले तर 15 कुठल्या टेबलमध्ये येतो? 1, 3, 5, त्यानंतर 15 च्या टेबलमध्ये. बरोबर. आता यांचे जर आपण कॉमन फॅक्टर घेतले दोघांचे पण, कॉमन फॅक्टर इथे बघा 1 पण आला आहे का नाही, आणि 3 पण येतो नाही दोघांकडे पण, तर याला को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर म्हणायचं नाही. कळालं का? का नाही म्हणायचं? याचं कारण काय कळालं का? हे को प्राईम नंबर का नाहीये? कारण त्याचे 2 कॉमन फॅक्टर्स आले. कुठले? 1 आणि 3. जर 2 कॉमन फॅक्टर आले तर त्याला म्हणायचं नाही. आपल्याला फक्त कोण पाहिजे? फक्त 1 पाहिजे. कोण पाहिजे? 1 पाहिजे. 1 सोडून इतर कुठल्याही टेबलमध्ये तो यायला नको. ठीक आहे. येते लक्षात? लक्ष आलं का तुम्हाला? म्हणजे ह्या 12 आणि 15 हे को प्राईम नंबर आहे का? नाही. सहमूळ संख्या नाही. ठीक आहे, आपण पुढचा एक नंबर घेऊया बघा. 20 आणि 21. लक्ष द्या. 20 आणि 21 ची जोडी दिलेली. जोडी देऊ आपण. 20 आणि 21 याची जोडी दिलेली आहे. सांगा आता ही आहे का नाही? आणि 20 चे फॅक्टर्स काढा. मग 20 कुठल्या टेबलमध्ये येतो सांगा बरं? 2 नंतर व्हेरी गुड नंतर व्हेरी गुड नंतर 10 आणि 20. बरोबर ना? आता 21 चे फॅक्टर सांगा बरं. 21 चे 1 3 7 21 आणि 21. बरोबर ना? आता यांचे कॉमन फॅक्टर घ्यायचे. कॉमन म्हणजे कळालं ना? दोघांचा पण मध्यस्थी. कोण आहे दोघांकडे कॉमन? फक्त 1च आहे बघा. म्हणून याला काय म्हणणार आपण? को प्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या. कळालं का तुम्हाला? यांचा फक्त एकच कॉमन फॅक्टर असतो. ठीक आहे. मग असे इथे बघा 4 आणि 7 पण आहे. 4 आणि 7 जो आहे 4 आणि 7 यामध्ये 4 आणि 7 सुद्धा फक्त 1च्याच टेबलमध्ये येतो. इतर कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणणार? को प्राईम नंबर. कळालंय का? नाही, आता नाही चालू होणार. ते जुलैमध्ये. तुम्हाला मी त्यावेळेस सूचना देईल. जर ऑफलाईन क्लास मी घेणार असेल तर त्यावेळेस सूचना देईल. ठीक आहे. आता आपण ऑनलाईन क्लास घेणार आहोत. येते का लक्षात? चला लक्ष द्या. पुढे आहे को प्राईम किंवा सहमूळ संख्या. लक्ष झालं ना तुम्हाला? 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक को प्राईम किंवा सहमूळ संख्या लक्ष झाल्या ना तुम्हाला? काही अडचण नाही त्याला समजायला. मग आता तुम्हाला काही प्रश्न आहे बघा. 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स एनी नंबर रिटर्न फ्रॉम 1 to 100. 1 to 100 मध्ये प्रत्येक अंक किती वेळा लिहिला जातो? तर बघा, जो तुमचा 1 आहे ना, 1 हा 21 टाइम्स येतो. किती येतो? 21 टाइम्स म्हणजे 21 वेळा येतो. 2 जो आहे तो 20 टाइम्स येतो. 3 20 टाइम्स, 4 20 टाइम्स, 5 20 टाइम्स, 6 7 8 9 हे सगळे 20 टाइम्स येतात. जो 0 आहे ना, 0 तर तो येतो 11 टाइम्स. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. किती वेळा? 11 वेळा. लक्षात ठेवा. हे याच्यावर मागच्या वेळेस प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे.
तुम्ही मला म्हणशाल सर हे कसं काय, तर तुम्हाला मी कळण्यासाठी एक चार्ट दाखवतो. लक्ष द्या आता माझ्याकडे. हा चार्ट एकदा समजून घ्या. चार्ट समजला तर पुढचे उदाहरण तुम्हाला लवकर सोडवता येतील. हे बघा, लक्ष द्या आता माझ्याकडे. आणि घरात आवाज येत असला का आपला आवाज म्यूट ठेवत चला. 1 to 100 नंबर. आपलं काय बघायचंय? 1 to 100 नंबर्स बघायचे. बघा, लक्ष द्या आता बरं का. तुम्हाला सगळ्यांना 1 to 100 नंबर माहिती आहे ना? माहिती? चला आता तुम्हाला चला आपल्याला याचं उत्तर बघायचं आहे. दिसतंय तुम्हाला 1 to 100 नंबर सगळ्यांना? दिसतंय ना? आता बघा, मी इथे समोर तुमच्या समोर हे नंबर्स घेतले दिसतायत ना सगळ्यांना? बघा, आपल्याला फक्त त्यांनी विचारलंय की 1 to 100 मध्ये 1 हा नंबर किती वेळेस येतो? 1 किती वेळेस येतो? बघा, 1 कुठे आधी आपण त्याला रेड कलर मध्ये बघा, दिसतोय 1. त्यानंतर बघा 10 च्या ठिकाणी पण 1 आहे. त्यानंतर 11 मध्ये 2 टाइम्स 1 आहे. 12 मध्ये आहे 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 21 आहे ना? 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100. मोजा बरं, टोटल किती टाइम्स झाला? 1 किती टाइम्स आहे बघा बरं. 1 to 100 मध्ये 1 किती टाइम्स आला बघा बरं. 21. मोजला का? 21. मोजला का तुम्ही? हो. कोणाचा कमी भरला? 21. आहे ना? 91 sir. सगळ्यांना भेटलं का 21? लक्षात आलं ना मग तुम्हाला? बर, चला बरं, आता तुम्हीच मला सांगा की 2 किती टाइम्स येतो? 2. जसं तुम्ही आता 1 मोजला, तसं तुम्ही मला सांगायचं की 2 हा नंबर किती टाइम्स येतोय 1 to 100 मध्ये? मोजून पहा. तुमच्या समोर 1 to 100 नंबर पण आहे. तुम्ही मोजून बघा आधी. हा? 18 टाइम्स आला. ओके, बर. चला, कोणाचं 18 टाइम्स नाही आलंय त्याने सांगा बरं उत्तर. ओके, तुझं 20 टाइम्स आलंय. मोजा, बाकी मोजा. तुझं पण 21 आलं. बर, चला अजून बघूया कोणी मोजलंय. बर, 18. चला, तुम्ही मोजलं. हा, बोला. सर, माझं 20 टाइम्स आलंय. ओके, चला अजून कोण मोजलं बघूया. सर, माझं 20 टाइम्स आलंय. ओके, चला आता आपण करेक्ट आहे की नाही चेक करूया. बघा, हा जो काय आहे 2 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. किती टाइम्स आला रे? 20. जे चुकले त्यांना लक्षात आलं का? तुम्ही कोणता नंबर सोडला होता तो आता चेक करा. ठीक आहे? लक्षात आलं ना सर्वांना? बघून घ्या. चला आता 3 मोजून बघा बरं. 3. चला बघूया किती जणांना जमतंय आता. चेक करा. 3 किती टाइम्स येतो?
20. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 19, sir. नाही, 19 रॉंग. 19 wrong. 20, sir. 20. अरे Sir. 20 टाइम येणार आहे. हे बघा हे बघा मी करेक्ट सर्कल करून देतो. तुम्ही काउंट करा. काउंट करा. बघा तुम्हाला दिसतोय Sir, 20 times. आहे ना. आहे ना. मोजून घ्या. तुम्ही चेक करा. करा. हो. तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळेल. तुम्हाला कळेल. मोजा बरं हे सगळे किती टाइम्स आहे. 3 3 या नंबर्स मध्ये 3 फक्त 3 काउंट करा. 3 काउंट करा. Yes, sir. हा Sir, 100. हा 100 नाही. Sir, 20. आहे ना. आहे ना. 3 किती वेळेस आला 3 किती वेळेस आला. हो. आहे का नाही. आहे का नाही. बघा बघा तुम्हाला प्रत्येकाला हे हे सांगता आलं सांगता पाहिजे. आलं मी पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बोलत जोपर्यंत नाही बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला ही लक्षात लक्षात येणार येणार नाही. नाही. येतं का लक्षात येतं का सर्वांना? लक्षात सर्वांना. हो. हो. चला, लक्षात ठेवा लक्षात नेहमी. ठेवा नेहमी. हं? काय अडचण आहे काय कोणाला? अडचण आहे कोणाला. चला आता आता या ठिकाणी या लक्षात ठिकाणी ठेवा. लक्षात ठेवा. तुम्हाला कोणताही नंबर आला नंबर आला ही गोष्ट तर ही गोष्ट विसरायची नाही. प्रत्येक नंबर प्रत्येक नंबर किती टाइम्स आला आहे ते लक्षात ठेवायचं. हं? आता मी लिहून देतो व्यवस्थित लक्षात ठेवा. हं? 1 जो आहे 1 जो आहे किती टाइम्स तो किती टाइम्स येतो. 21 21 टाइम्स. ठीक आहे. लिहून घ्या लिहून घ्या नोटबुक नोटबुक मध्ये लागल्यास. 2 जो आहे 2 पासून 2 पासून 2 3 4 5 5 6 7 6 8 7 आणि 9 8 आणि 9 हे जे नंबर हे आहे जे नंबर आहे हे येतात हे येतात 20 टाइम्स. 20 टाइम्स. त्यानंतर 0 जो आहे हा 0 11 टाइम्स येतो. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा 0 काउंट करायचा असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला पुढे हे हा चार्ट एकदा एवढा लिहून घ्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. ठीक आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा 1 हा जो आहे हा 20 टाइम्स 2 पासून तर 9 पर्यंत 20 टाइम्स आणि 0 जो आहे तो 11 टाइम्स. झिरो कुठे आहे. तर बघा तो पण दाखवतो तुम्हाला इथे बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 आलं का लक्षात. येते का लक्षात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. 0 जो आहे तो 11 टाइम्स. त्यानंतर लिहून झालं का सर्वांचं. एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला. त्यानंतर बघा आणखी एक प्रश्न असा विचारला जातो की 2 अंकी संख्येत लिहून घ्या लागल्यास 2 अंकी संख्येत 1 ते 100 2 अंकी संख्येत प्रत्येक अंक किती वेळा येतो. हाऊ मेनी टाइम्स राईट 1 to each number in 1 to 100. How many times occur. इथे राईटच्या ऐवजी ऑक्युअर पण येऊ शकतो. ऑक्युअर. ठीक आहे. मग आता असे जर प्रश्न आले तर या ठिकाणी बघा लक्षात ठेवा ज्यावेळेस पण असा नंबर येतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे. या ठिकाणी तुमचा 1 to 100 हा नंबर लक्षात ठेवायचा. ठीक आहे.
मग आता या ठिकाणी 1 to 100 मध्ये बघा तुमचे जे काही नंबर आहे त्यामध्ये इथे काय इथे काय करायचंय करायचंय बघा 1 to 1 to 100 100 मध्ये या ठिकाणी जो नंबर आहे जो 2 नंबर डिजिट आहे नंबर 2 डिजिट नंबरची नंबरची स्टार्टिंग कुठून होती तुम्हाला माहिती का 2 डिजिट 2 नंबर डिजिट नंबर बघा 2 डिजिट बघा 2 नंबर डिजिट दिसतंय का नंबर तुम्हाला दिसतंय इथे का तुम्हाला तुमचे इथे जे काही नंबर तुमचे जे आहे काही हे नंबर नंबर आहे पुन्हा हे इथे घेतलेले पुन्हा आहे इथे घेतलेले आहे या ठिकाणी 2 या डिजिट ठिकाणी 2 नंबर्स मध्ये डिजिट काय नंबर्स करायचंय मध्ये काय आपल्याला करायचंय आपल्याला 2 डिजिट नंबर 2 कुठे डिजिट 2 डिजिट नंबर मधून नंबर बघा कुठे हे 2 डिजिट नंबर जे मधून काही बघा 9 हे नंबर आहे हे जे कट करा काही 9 आणि नंबर आहे 100 हे कट कट करा करा आणि 100 ठीक कट आहे करा हे जर तुम्ही कट ठीक आहे केले तर तुम्हाला हे जर तुम्ही लक्षात येईल कट की केले स्मॉलेस्ट 2 तर डिजिट तुम्हाला नंबर कोणता लक्षात आहे येईल की सांगा बरं स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे सांगा स्मॉलेस्ट 2 बरं डिजिट नंबर स्मॉलेस्ट 2 डिजिट 10 नंबर 10 आणि बिगेस्ट आणि कुठला आहे बिगेस्ट कुठला आहे बिगेस्ट 2 डिजिट बिगेस्ट 2 नंबर डिजिट नंबर 99 लक्षात 99 ठेवा लक्षात 10 ठेवा to 10 99 to पर्यंत 99 पर्यंत कुठपर्यंत कुठपर्यंत 10 to 10 to 99 पर्यंत 99 पर्यंत ठीक आहे ठीक आहे आता 10 to आता 10 99 to पर्यंत जर 99 तुम्हाला पर्यंत जर नंबर तुम्हाला घ्यायचे नंबर झाले घ्यायचे झाले तर तर या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा या 10 to या 9 10 आता to एक मिनिट आता तुला एक एक मिनिट सूचना तुला एक लक्षात सूचना ठेवा लक्षात ठेवा मी तुम्हाला मी तुम्हाला जे सांगितलं जे होतं की सांगितलं होतं हे जे की काही हे जे नंबर्स काही आहेत हे नंबर्स आहेत लक्षात हे ठेवायचे लक्षात तुम्हाला ठेवायचे तुम्हाला आता आता या नंबर्स मध्ये या चला नंबर मला मध्ये सांगा चला बरं मला तुम्ही सांगा बरं तुम्ही या नंबर्स या पर्यंत हे नंबर्स 2 पर्यंत हे डिजिट नंबर आहे किती नंबर आहे किती 2 डिजिट 2 डिजिट हे काय आहेत हे काय आहेत 2 डिजिट 2 नंबर डिजिट आहेत नंबर आहेत ठीक आहे ठीक आहे आता आता लक्षात ठेवा या लक्षात 2 ठेवा डिजिट या नंबर 2 मध्ये डिजिट नंबर मध्ये तुम्हाला तुम्हाला काय लिहायचं काय आहे लिहायचं 1 आहे किती टाइम्स 1 टू ते किती सांगा टाइम्स टू ते 1 सांगा 1 21 नाही नाही नीट नाही मोजा नाही नीट मोजा अंदाजे उत्तर नाही अंदाजे द्यायचं उत्तर नाही द्यायचं बघा चला बघा आपण माझ्या चला बरोबर आपण काउंट माझ्या करा बरोबर तुम्ही काउंट चला करा तुम्ही चला 1 1 2 3 2 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 12 13 13 14 14 15 15 16 16 17 17 18 18 19 टोटल किती 19 टाइम टोटल झालं किती रे टाइम झालं रे 19 टाइम्स 19 लक्षात टाइम्स राहील लक्षात राहील हा हं? त्यानंतर 2 हा त्यानंतर नंबर जो 2 हा आहे नंबर जो तो आहे सुद्धा तो 19 सुद्धा टाइम्सच 19 येतो म्हणजे टाइम्सच येतो 19 म्हणजे वेळाच 19 येतो वेळाच येतो ठीक आहे ठीक आहे राहील का लक्षात राहील का हा लक्षात हं? आता आपण याला आता आपण शॉर्टकट याला मध्ये शॉर्टकट लिहायचं मध्ये असेल तर लिहायचं तुम्ही असेल तर शॉर्टकट तुम्ही मध्ये असंही शॉर्टकट लिहू मध्ये असंही शकता लिहू शकता की की हे जे आहे हे तुम्ही जे आहे डायरेक्टली तुम्ही असं लिहिलं डायरेक्टली तरी असं चालेल लिहिलं तरी 1 चालेल to 9 1 to नंबर जो 9 आहे नंबर जो आहे म्हणजे 1 ते म्हणजे 9 1 ते पर्यंत 9 पर्यंत 2 3 2 4 3 5 4 6 5 7 6 7 8 आणि 9 8 आणि हे 9 सर्व हे नंबर तुम्ही सर्व राईट नंबर करायला तुम्ही राईट गेलात करायला गेलात तर हे सर्व तर हे नंबर्स सर्व तुमचे किती नंबर टाइम्स तुमचे किती येतात टाइम्स येतात हे टोटल हे नंबर टोटल तुमचे नंबर तुमचे 19 टाइम्स 19 येतात किती टाइम्स वेळा येतात येतात किती वेळा येतात 19 टाइम्स 19 म्हणजे टाइम्स म्हणजे 19 वेळा लिहिता 19 जातात वेळा लिहिता जातात किती वेळा किती वेळा 19 वेळा 19 वेळा 19 टाइम्स 19 लिहिले टाइम्स जातात तू लिहिल्या जरी जातात तू विचारला जरी तरी पण तो विचारला तरी 19 पण तो टाइम्स येणार 19 टाइम्सच येणार ठीक आहे ठीक आहे येते का लक्षात येते का लक्षात प्रत्येकाला प्रत्येकाला हं? तुमची ही जी काही तुमची ही लाईन जी काही आहे ही लाईन आहे अशीच ही क्रॉस अशीच मध्ये अशी क्रॉस ही जी काही मध्ये आहे अशी ना जी काही आहे ना हा जो काही आहे हा ना जो काही तुमचा आहे ना समोरचा तुमचा दिलेला बाण समोरचा हा दिलेला बाण असाच हा चालणार असाच चालणार ठीक आहे ठीक हे आहे बघा असा हे बघा असा सॉरी सॉरी ठीक आहे होते हे जे आहे ना हे हे जे आहे असंच ना हे चालणार असंच अशा चालणार पद्धतीने अशा लाईन रो पद्धतीने होणार लाईन रो होणार तुमची तुम्हाला लक्ष तुम्हाला देण्यासाठी लक्ष दाखवतोय मी देण्यासाठी हा दाखवतोय मी ही अशी ही अशी प्रत्येकाची रो प्रत्येकाची अशीच रो असणार अशीच अशी ही बघा असेल अशी ही टू बघा साठी टू अशी साठी 3 अशी साठी थ्री अशी साठी अशी त्यानंतर 3 ला त्यानंतर वरती पण थ्रीला आहे वरती नंबर हा पण आहे नंबर हा हे 2 नंबर हे वरती 2 पण नंबर येणार वरती पण येतो अशी रो तयार होत अशी रो चालली तयार तुमची होत चालते तो तुमची लक्षात तो ठेवा लक्षात एकदम ठेवा सिंपल एकदम आहे सिंपल लॉजिक आहे लावायला पण लॉजिक लावायला पण काही अवघड आहे काही का अवघड तुम्हाला आहे का तुम्हाला हा? हं? हे नंबर्स हे नंबर क्रॉस करायचे ठीक आहे ठीक आहे बरं हे लक्षात बरं आलं का हे लक्षात सर्वांना आलं का सर्वांना काही अवघड आहे का काही अवघड आहे काही का अवघड आहे का समजता आहे का समजता आहे का बरं बरं आता एक लक्षात आता एक ठेवा 2 लक्षात ठेवा 2 मिनिटानंतर तुमची मिनिटानंतर लिंक तुमची पुन्हा लिंक कट होणार पुन्हा कट आहे होणार आणि आहे त्यानंतर आणि तुम्हाला मी त्यानंतर दुसरी तुम्हाला लिंक मी तुमच्या दुसरी लिंक ग्रुपवर तुमच्या पुन्हा एकदा ग्रुपवर पाठवणार पुन्हा एकदा आहे पाठवणार आहे तो तो त्याच्यामुळे तुम्ही काय त्याच्यामुळे तुम्ही करायचंय काय म्हणजे ज्यावेळेस करायचंय म्हणजे तुमची ज्यावेळेस लिंक तुमची क्लास लिंक कट होईल क्लास त्यावेळेस कट होईल दुसऱ्या त्यावेळेस लिंक दुसऱ्या वरून तुम्हाला लिंक वरून परत तुम्हाला क्लास जॉईन परत क्लास करायचा आहे जॉईन आज मी करायचा आहे तुमचा आज क्लास मी जो आहे तुमचा क्लास जो मध्ये आहे आपले 2 मध्ये दिवस आपले क्लास 2 झाला नाही दिवस क्लास त्यामुळे मी झाला आता नाही त्यामुळे पुन्हा मी आता 8 पुन्हा वाजेपर्यंत 8 घेणार आहे वाजेपर्यंत पूर्ण घेणार आहे कळालं का पूर्ण कळालं का सो त्याच्यामुळे सो हे एवढं त्याच्यामुळे कळालं हे का एवढं तुम्हाला कळालं का जे तुम्हाला सांगितलंय जे ते सांगितलंय ते हं?
तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला विचारले प्रश्न जातात. विचारले जातात. ठीक आहे. आता हा ठीक आहे. झिरो आता राहिला हा झिरो आपला. राहिला एक आपला. नंबर एक लिहायचा नंबर राहिला. लिहायचा राहिला. लक्षात ठेवा हा जो लक्षात ठेवा झिरो हा जो आहे झिरो तो आहे हा तो झिरो हा झिरो तुमचा किती तुमचा टाइम्स येतो किती टाइम्स माहिती का येतो तुम्हाला? माहिती का तुम्हाला? झिरो जो आहे झिरो तो जो 9 आहे तो टाइम्स येतो. 9 टाइम्स येतो. किती टाइम्स? किती टाइम्स? लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. 9 वेळा 9 वेळा लिहिला लिहिला जातो. 2 जातो. अंकी 2 अंकी संख्येमध्ये संख्येमध्ये 1 ते 9 1 अंक, ते 9 अंक, 1 to 9 1 नंबर to 9 नंबर 19 टाइम्स 19 टाइम्स आणि 2 आणि डिजिट 2 नंबर्स डिजिट मध्ये नंबर्स मध्ये झिरो फक्त झिरो 9 फक्त टाइम्स 9 येतो. टाइम्स ओके. येतो. ओके. आता कुठे येतो आता कुठे ते येतो पण ते दाखवतो पण बघा. झिरो दाखवतो बघा. 1 झिरो 1 2 2 3 3 4 4 5 5 6 7 6 8 7 आणि 8 9. आणि 9. अलग लक्षात. अलग लक्षात. या नंबर्स या मध्येच नंबर्स तुम्हाला मध्ये झिरो तुम्हाला दिसेल. बाकी दिसेल. कुठेही बाकी तुम्हाला कुठेही झिरो तुम्हाला दिसणार झिरो नाही. दिसणार नाही. का दिसतोय का कोणाला? दिसतोय कोणाला? बघा बरं. बघा बरं. नो. येते का लक्षात? येते का लक्षात? समजलं ना? समजलं ना? आता मी हा बोला. 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 नाही दुसऱ्याच्यावर नाही नाही दुसऱ्या होणार. याच्यावर एकच नाही क्लास होणार. होता एकच आपला. क्लास होता आपला. ठीक आहे. चला लक्ष द्या. चला लक्ष द्या आता. त्यानंतर बघा आता त्यानंतर पुढे. बघा आता पुढे. तुम्हाला हे लक्ष तुम्हाला आलं हे का? लक्षात आलं का? प्रत्येक अंक किती वेळेस प्रत्येक अंक येतोय किती ते? वेळेस येतोय ते? या पॉइंट मध्ये या कोणाला काही पॉइंट मध्ये अडचण कोणाला नाही काही ना? अडचण नाही ना? बरं मला उत्तर बरं द्या मग मला माझ्या उत्तर द्या मग माझ्या प्रश्नाचं. प्रश्नाचं. तुम्हाला जर असा तुम्हाला जर असा विचारला प्रश्न विचारला की की 5 हा 5 हा अंक अंक 2 अंकी 2 संख्येत अंकी किती संख्येत वेळेस किती येतो? वेळेस येतो? किती वेळा किती वेळा येतो? येतो? How many How many times times 5 is 5 is occur occur in in 2 digit number? येतोय का आवाज सर्वांना? येतोय का आवाज सर्वांना? बघा तुम्हाला बघा जो प्रश्न दिला तुम्हाला जो होता प्रश्न 5 दिला हा होता अंक 2 5 हा अंकी अंक 2 संख्येत अंकी किती वेळा संख्येत येतो? किती हाऊ वेळा मेनी येतो? टाइम्स हाऊ मेनी टाइम्स 5 इज 5 ऑक्युअर इज इन 2 ऑक्युअर डिजिट इन 2 नंबर? डिजिट नंबर? काय आन्सर येईल बरं काय आन्सर येईल तुमचं? बरं तुमचं? बरोबर. लक्षात बरोबर. ठेवा हा 5 तेव्हा इथे हा आहे 5 इथे आहे आणि तो सुद्धा आणि तो सुद्धा 19 टाइम्सच 19 येतो टाइम्सच म्हणजे येतो म्हणजे 19 वेळाच 19 लिहिला वेळाच जातो. लिहिला जातो. ठीक आहे. ठीक आहे. जाईल का लक्षात? जाईल का लक्षात? मग कोणताही मग अंक विचारू कोणताही द्या. अंक लक्षात विचारू द्या. ठेवा. लक्षात ठेवा. बरं आता बरं आता पुढच्या प्रश्नाचं प्रश्नाचं पुढच्या उत्तर नीट प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर द्या. नीट व्यवस्थित द्या. विचारपूर्वक द्या. विचारपूर्वक द्या. हम्म?
बघा हा प्रश्न आहे बघा हा तुमच्या प्रश्न समोर. आहे तुमच्या समोर. प्रश्न असा आहे, प्रश्न असा आहे 5 अंक 5 अंक 1 ते 1 100 ते 100 पर्यंत पर्यंत किती वेळा येतो? किती वेळा हाऊ मेनी येतो? टाइम्स हाऊ 5 मेनी इज टाइम्स 5 ऑक्युअर इज ऑक्युअर इन इन 1 to 100 1 to 100 number? number? 20. बघा बघा 5 किती टाइम्स 5 येणार? किती टाइम्स तर येणार? तुमचं उत्तर तर लक्षात तुमचं ठेवा. उत्तर जर 2 लक्षात डिजिट ठेवा. जर मध्ये 2 डिजिट विचारलं मध्ये तर विचारलं तो येतो तर तो 20 येतो वेळा, 20 20 वेळा, टाइम्स. व्हेरी 20 गुड, टाइम्स. छान व्हेरी आन्सर गुड, दिले. छान आन्सर दिले. कळतंय का कळतंय प्रत्येकाला? का प्रत्येकाला? Yes. काही अवघड आहे? काही अवघड आहे? नाही. समजतं आहे समजतं प्रत्येकाला? आहे प्रत्येकाला? हो. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. Yes. चला पुढचा चला प्रश्न पुढचा बघूया आता. प्रश्न बघूया आता. चला नेक्स्ट क्वेश्चन चला आहे हा नेक्स्ट तुमच्या क्वेश्चन आहे समोर. हा तुमच्या समोर. 7 हा जो नंबर 7 आहे, हा जो हा नंबर 7 आहे हा हा नंबर 7 किती हा टाइम्स नंबर राईट किती केला तो? टाइम्स राईट केला तो? 7 हा अंक 1 7 ते हा 100 अंक 1 ते पर्यंत 100 किती वेळा पर्यंत लिहिला किती जातो? वेळा लिहिला 7 जातो? 7 हाऊ मेनी 20. हाऊ मेनी टाइम्स टाइम्स 7 इज 7 20. इज नंबर? नंबर? 20. 20. 20 टाइम्स. 20 टाइम्स. ओके, ओके. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा 20 टाइम्स 20 टाइम्स म्हणजेच म्हणजे 20 वेळा येतो 20 मराठीत वेळा सांगायचं. येतो मराठीत सांगायचं. राहील ना लक्षात? राहील ना लक्षात? आणि जर तुम्हाला आणि 2 जर डिजिट तुम्हाला मध्ये 2 विचारलं डिजिट असतं तर मध्ये काय उत्तर विचारलं दिलं असतं तर असतं काय रे उत्तर तुम्ही? दिलं असतं रे तुम्ही? 2 डिजिट मध्ये 2 किती वेळेस डिजिट मध्ये येतो? किती वेळेस येतो? 19. 19 टाइम्स. 19 ठीक टाइम्स. आहे, ठीक आहे. राहील ना लक्षात? राहील ना लक्षात? हो. आता प्रश्न आता असा विचारला प्रश्न असा विचारला तो की की बघा बघा जर तुम्ही संख्या जर तुम्ही लिहित गेलात संख्या लिहित गेलात तर तुम्हाला हे तर माहिती तुम्हाला का हे माहिती का 1 डिजिट 1 डिजिट टोटल टोटल नॅचरल नंबर्स नॅचरल आर नंबर्स आर. एक अंकी एक अंकी एकूण नैसर्गिक एकूण संख्या किती नैसर्गिक आहे? संख्या किती आहेत? एक अंकी एक अंकी नैसर्गिक संख्या. एकूण एकूण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या किंवा यांना आणखी किंवा एक शब्द यांना आणखी आहे एक शब्द आहे प्राकृतिक संख्या. प्राकृतिक संख्या. सर काय म्हणतात 9? बरोबर. बरोबर. अरे अरे आपण शिकलो होतो ना आपण नॅचरल शिकलो होतो ना नंबर्स. नॅचरल नॅचरल नंबर्स. नंबरचे नॅचरल स्टार्टिंग नंबरचे कोणापासून स्टार्टिंग होते? कोणापासून होते? 1 पासून होते ना. 1 पासून होते ना. मग असे मग 1 असे 2 1 2 3 3 4 4 5 6 7 6 8 7 9 8 हे एवढेच 9 आहे ना. हे एवढेच आहे ना. मग हे टोटल नंबर हे किती आहे? टोटल नंबर हे किती टोटल आहे? नंबर हे किती टोटल आहेत? नंबर किती आहेत? 9. झालं आपलं झालं उत्तर. आपलं देर आर उत्तर. टोटल देर 9 आर टोटल नंबर्स. 9 नंबर्स. येते का लक्षात? येते का 9 लक्षात? संख्या आहेत ना 9 त्या. संख्या आहेत ना त्या. Yes. हा लिहून घ्या लागलं. लिहून घ्या प्रश्न लागलं. लिहून घ्या प्रश्न व्यवस्थित. लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, ठीक आहे. हो सर. समजतोय का समजतोय प्रश्न? का प्रश्न? हो. हम्म? हम्म? आता आता असे तुम्हाला असे प्रत्येक तुम्हाला अंकी विचारू प्रत्येक शकतात. अंकी इथे विचारू 1 डिजिट शकतात. इथे विचारलं 1 तर डिजिट 2 डिजिट विचारलं तर विचारू 2 डिजिट शकतात, विचारू 3 शकतात, डिजिट विचारू 3 डिजिट शकतात, विचारू 4 डिजिट शकतात, विचारू 4 डिजिट शकतात. विचारू मग शकतात. तेही मग तुम्हाला यायला तेही तुम्हाला पाहिजे. यायला बरोबर पाहिजे. आहे की नाही? बरोबर आहे की मग नाही? त्यासाठी मग आपण काय त्यासाठी करणार आपण आहोत? काय असे करणार आहोत? सगळे असे प्रश्न सगळे समजून घेणार प्रश्न आहोत. समजून घेणार हाऊ आहोत. मेनी हाऊ टाइम्स मेनी हाऊ टाइम्स मेनी टोटल हाऊ मेनी नंबर्स टोटल नंबर्स. एक ते एकूण किती संख्या एकूण आहेत? किती म्हणजे एक संख्या अंकी आहेत? म्हणजे किती, एक 2 अंकी अंकी किती, किती, 2 3 अंकी अंकी किती, किती, 3 1 अंकी डिजिट किती, किती, 2 1 डिजिट डिजिट किती, किती. 2 डिजिट ओके, किती. ओके. येते का लक्षात? येते का लक्षात? चला बघायचे का चला मग आता बघायचे असे का मग टोटल आता नंबर्स असे किती टोटल आहेत? नंबर्स किती आहेत? तर लक्षात ठेवा तर लक्षात ठेवा 1 डिजिट 1 जर तुम्हाला डिजिट जर नॅचरल तुम्हाला नंबर नॅचरल विचारले नंबर तर विचारले लक्षात ठेवा तर किती लक्षात सांगणार ठेवा नॅचरल किती सांगणार नंबर? नॅचरल नंबर? टोटल 9 आहे. टोटल किती 9 आहेत? आहेत. किती आहेत? 1 डिजिट 1 डिजिट नैसर्गिक संख्या 9. नैसर्गिक संख्या 9. ओके, आणि ओके. जर तुम्हाला आणि जर टोटल तुम्हाला टोटल होल नंबर्स विचारले होल असते नंबर्स म्हणजे काय विचारले विचारलं असते म्हणजे असतं? काय पूर्ण विचारलं असतं? संख्या. पूर्ण तर संख्या. त्या ठिकाणी तर तुम्ही त्या काय ठिकाणी लिहिणार? हा तुम्ही काय 0 लिहिणार? हा घेणार, 0 घेणार, त्याच्यामध्ये आणि तिथे त्याच्यामध्ये लिहिणार आणि 10 तिथे लिहिणार नंबर्स. 10 ठीक आहे, नंबर्स. ठीक आहे. लक्षात आलं का तुम्हाला? लक्षात आलं का तुम्हाला? दोघांमधला फरक? दोघांमधला फरक? 2 डिजिट विचारले, 2 2 डिजिट डिजिट विचारले, टोटल 2 नंबर डिजिट 2 टोटल डिजिट किती नंबर 2 आहेत? तर डिजिट किती 90 आहेत? आहेत. तर 90 किती आहेत. आहेत?
किती आहेत 90. तुम्हाला मी 90. मगाशी तुम्हाला मी दाखवलं मगाशी होतं दाखवलं की होतं 2 डिजिट की मध्ये 2 डिजिट स्मॉलेस्ट मध्ये नंबर जो आहे स्मॉलेस्ट तो नंबर जो कोणता आहे आहे तो 10 कोणता आहे आहे आणि 10 बिगेस्ट आहे नंबर आणि आहे बिगेस्ट नंबर 99. आहे 99. जर तुम्ही जर तुम्ही 100 मधून हे 100 10 मधून हे मायनस 10 केले तर तुमचं मायनस उत्तर केले तर काय येणार आहे? तुमचं उत्तर टोटल काय येणार आहे? 90 टोटल नंबर्स आहेत. 90 किती नंबर्स आहेत? आहेत. किती आहेत? 90. कळालं का? 90. कळालं का? असंच तुम्हाला असंच बघायचं आहे तुम्हाला आता 3 बघायचं आहे डिजिट आता 3 नंबर. डिजिट टोटल 3 नंबर. डिजिट टोटल नंबर्स 3 किती डिजिट आहेत नंबर्स माहिती का किती आहेत तुम्हाला? माहिती का तुम्हाला? हा चार्ट आता हा लक्षात चार्ट घ्या. आता समोर एक लक्षात चार्ट घ्या. आहे बघा. समोर एक चार्ट अंकी आहे बघा. म्हणजे डिजिट, अंकी म्हणजे डिजिट, एकूण संख्या म्हणजे एकूण टोटल संख्या म्हणजे नंबर्स टोटल आणि नंबर्स आणि स्मॉलर नंबर म्हणजे स्मॉलर लहान नंबर संख्या म्हणजे आणि लहान बिगर संख्या नंबर आणि दिली बिगर आहे. नंबर दिली आहे. ठीक आहे? मी ठीक जरा आहे? व्यवस्थित मी जरा लिहितो व्यवस्थित म्हणजे तुम्हाला लक्षात म्हणजे येईल. तुम्हाला लक्षात येईल. स्मॉलर स्मॉलर नंबर नंबर किंवा लहान किंवा संख्या लहान संख्या याला दुसरा एक याला शब्द आहे दुसरा एक तो म्हणजे शब्द आहे तो किमान. म्हणजे किमान. काय शब्द आहे? काय शब्द आहे? किमान. किमान. आणि इथे बघा आणि स्मॉलर इथे बघा नंतर आहे स्मॉलर बिगर नंतर आहे नंबर. बिगर नंबर. बिगर बिगर नंबर नंबर यालाच मराठीत आहे, यालाच याला मराठीत मोठी आहे याला संख्या म्हणतात. मोठी संख्या म्हणतात. याला म्हणतात याला कमाल म्हणतात संख्या. कमाल काय? संख्या. काय? कमाल कमाल संख्या. संख्या. ठीक आहे? ठीक आहे? दोघांमधला फरक लक्षात दोघांमधला ठेवा, फरक कमाल लक्षात आणि ठेवा. किमान कमाल आणि मधला. किमान मधला. ठीक आहे? ठीक आहे? तर आता बघा, तर आता बघा, तुम्हाला जर हा चार्ट तुम्हाला जर लक्षात हा चार्ट ठेवायचा लक्षात असेल तर ठेवायचा एक असेल तर सगळ्यात एक महत्वाची सगळ्यात गोष्ट महत्वाची गोष्ट ही लक्षात ही ठेवायची लक्षात की ठेवायची आपल्याला की दिलेलं आपल्याला काय आणि दिलेलं काय विचारलेलं आणि काय हे विचारलेलं तुम्हाला काय हे व्यवस्थित तुम्हाला सांगता आलं व्यवस्थित पाहिजे. सांगता आलं पाहिजे. नाहीतर मग काय नाहीतर होतं, मग काय आपण घाई होतं, आपण गडबडीमध्ये घाई घोटाळा गडबडीमध्ये करून टाकतो. घोटाळा करून घोटाळा टाकतो. करायचा घोटाळा करायचा नाही, आपल्याला नाही, सगळं आलं आपल्याला पाहिजे. सगळं आलं पाहिजे. ठीक आहे? मग ठीक आता आहे? बघा आपण मग आता एक एक बघा नंबर आपण घेऊया. एक एक 1 नंबर डिजिट घेऊया. नंबर 1 घेऊया. डिजिट नंबर घेऊया. 1 डिजिट 1 टोटल डिजिट नंबर किती टोटल माहिती का नंबर किती तुम्हाला? माहिती का तर मी तुम्हाला? आत्ताच तर सांगितले मी 9 आत्ताच नंबर सांगितले आहे. 9 स्मॉलर नंबर नंबर आहे. 1. स्मॉलर नंबर 1. बिगेस्ट नंबर कुठला? बिगेस्ट नंबर कुठला? 9. 9. ठीक आहे? ठीक 2 आहे? डिजिट 2 टोटल डिजिट नंबर जे आहेत टोटल ते नंबर जे आहेत आहेत ते 90. आहेत 90. आणि स्मॉलेस्ट आणि नंबर कुठला स्मॉलेस्ट आहे? नंबर कुठला तर आहे? तो आहे तर 10. तो आहे बिगेस्ट 10. नंबर कुठला बिगेस्ट आहे? तर नंबर तो आहे कुठला आहे? तर तो आहे 99. 99. ठीक आहे? ठीक आहे? त्यानंतर 3 डिजिट त्यानंतर 3 आहे. डिजिट टोटल आहे. नंबर आहेत टोटल नंबर आहेत 900. स्मॉलर 900. नंबर आहेत स्मॉलर नंबर 100 आहेत 100 आणि बिगेस्ट नंबर आणि आहे बिगेस्ट नंबर आहे 999. 999. ठीक आहे? ठीक 4 डिजिट आहे? बघा. 4 डिजिट बघा. 4 डिजिट मध्ये 4 तुम्हाला डिजिट मध्ये विचारलं की तुम्हाला टोटल विचारलं नंबर्स की किती टोटल आहेत, तर नंबर्स किती लक्षात आहेत ठेवा तर ते आहे लक्षात ठेवा ते आहे 9000. स्मॉलेस्ट 9000. नंबर आहे स्मॉलेस्ट नंबर आहे 1000. 1000. बिगेस्ट नंबर कुठला बिगेस्ट आहे? नंबर कुठला तर आहे? तो आहे तर तो आहे 9999. 9999. ठीक आहे? ठीक आहे? 5 डिजिट 5 विचारला. डिजिट 5 डिजिट विचारला. टोटल 5 नंबर डिजिट आहेत टोटल नंबर आहेत 90000 90,000 आणि आणि स्मॉलेस्ट नंबर कुठला स्मॉलेस्ट आहे? तर नंबर तो आहे कुठला आहे? तर तो आहे 10000. 10,000. बिगेस्ट नंबर आहे बिगेस्ट नंबर आहे 99,999. 99,999. 6 डिजिट 6 टोटल नंबर डिजिट आहेत टोटल नंबर 9 आहेत लाख. 9 किती लाख. आहेत? किती आहेत? 9 lakh. 9 लाख. 9 लाख. आणि बिगेस्ट नंबर आणि कुठला बिगेस्ट आहे? नंबर तर कुठला बिगेस्ट आहे? नंबर तर आहे बिगेस्ट तुमचा नंबर आहे तुमचा 1 लाख. 1 लाख. 1 ठीक आहे? lakh. ठीक आहे? आणि आणि तुमचा तुमचा जो काही जो काही स्मॉलेस्ट नंबर सॉरी स्मॉलेस्ट नंबर बिगेस्ट नंबर सॉरी आहे तो बिगेस्ट कोणता नंबर आहे आहे? तो कोणता आहे? 9,99,999. 9,99,999. 7 डिजिट 7 विचारला तर डिजिट 7 विचारला डिजिट तर काय 7 लिहिणार? डिजिट काय लिहिणार? 99 सॉरी 99 टोटल नंबर सॉरी आहे टोटल नंबर आहे 90 लाख. 90 लाख. ठीक आहे? ठीक आहे? बिगेस्ट नंबर बिगेस्ट स्मॉलेस्ट नंबर नंबर स्मॉलेस्ट नंबर 10 लाख. 10 लाख. आणि आणि बिगेस्ट नंबर बिगेस्ट 99 नंबर लाख 99 लाख 99,99,999. 99,99,999. ओके? 999. ओके? काही अडचण? Yes, काही sir. अडचण? 8 डिजिट विचारला 8 तर डिजिट असंच विचारलं तर लिहायचं. असंच हं? लिहायचं. लक्षात येईल ना तुम्हाला? हे लक्षात येईल ना तुम्हाला? लिहिता हे येईल ना सर्वांना? लिहिता येईल ना Yes, सर्वांना? sir. काय अवघड आहे का? काय अवघड आहे का? No, sir. चार्ट लागल्यास चार्ट लिहून घ्या लागल्यास व्यवस्थित. लिहून घ्या व्यवस्थित. आणि एक लक्षात आणि ठेवा, एक लक्षात कितीही ठेवा डिजिट तुम्हाला कितीही नंबर डिजिट तुम्हाला विचारला नंबर तर विचारला फक्त तुम्हाला तर काम फक्त काय तुम्हाला करायचं काम काय एकदम करायचं सिंपल एकदम सांगतो. हा सिंपल चार्ट सांगतो. कसा हा एकदम चार्ट कसा ओळखायचा, एकदम एकदम ओळखायचा फास्ट मध्ये एकदम कसं काय फास्ट मध्ये काढायचं. कसं काय काढायचा. त्याच्यासाठी एकदम त्याच्यासाठी सिंपल ट्रिक एकदम सांगतो मला सिंपल मी. ट्रिक सांगतो मला मी. ट्रिक काय आहे? ट्रिक काय आहे? एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं तुम्हाला आहे? काय करायचं आहे? एक मिनिट हं. एक मिनिट हं. तिकडे बघ. ठीक आहे. हे बघा, हे बघा तुम्हाला कितीही डिजिट तुम्हाला विचारू किती द्या, डिजिट विचारू द्या काळजी करायचं काहीच काळजी कारण करायचं नाही. काहीच कारण नाही. फक्त हे लक्षात फक्त ठेवा हे लक्षात ठेवा की आपल्याला काय की आपल्याला काय करायचंय, या चार्ट करायचंय मध्ये या लिहिण्याची चार्ट मध्ये एकदम लिहिण्याची सिंपल एकदम ट्रिक आहे. सिंपल ट्रिक आहे.
हे बघा 8 हे डिजिट बघा विचारला 8 असता डिजिट विचारला तर असता आपण काय केलं तर आपण काय केलं असतं, इथे असतं 8 घेतला इथे 8 असता, घेतला असता तो नंबर काय तो येणार नंबर काय येणार हा हा फक्त 9 लिहायचा, फक्त 9 च्या 9 लिहायचा, पुढे 9 च्या पुढे 7 टाइम्स 0 7 लिहून टाइम्स टाकायचे. 0 किती लिहून टाइम्स? टाकायचे. किती टाइम्स? ओके, ओके, आलं का लक्षात? आलं का लक्षात? आता 1 आता 1 हा व्हेरी गुड. हा 1 व्हेरी लिहायचं गुड. आणि 1 7 लिहायचा टाइम्स आणि काय 7 करायचं, टाइम्स काय इथे करायचा? 0 राईट इथे 0 करायचं. राईट ठीक आहे. करायचा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला याच्यात आणि जर विचारलं तुम्हाला असतं याच्यात तर रे विचारलं असतं तर रे बिगेस्ट नंबर तर काय बिगेस्ट करणार, नंबर तर काय करणार? 8 टाइम्स 8 9 टाइम्स लिहा. 9 लिहा. 8 टाइम्स काय 8 टाइम्स करायचं, काय करायचं? 9 लिहायचं. 9 लिहायचं. ओके. ओके. आणि 9 डिजिट आणि विचारलं 9 तर काय डिजिट विचारलं करणार, तर काय करणार? 9 लिहा 9 आणि लिहा त्याच्यावर आणि 8 त्याच्यावर लिहा. 8 झिरो लिहा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. त्यानंतर त्यानंतर व्हेरी गुड. व्हेरी गुड. 1 वर 8 1 झिरो वर 8 झिरो. आणि बिगेस्ट आणि नंबरला काय बिगेस्ट करणार, नंबरला काय करणार? किती टाइम्स, किती टाइम्स? 9 टाइम्स. 9 टाइम्स. हा 9 टाइम्स, हा 8 9 नाही 9 टाइम्स. 8 टाइम्स. नाही 9 टाइम्स. राहील का लक्षात राहील का सर्वांना? लक्षात सर्वांना? ट्रिक ट्रिक कळाली का? ट्रिक कळाली का? लक्षात ठेवायची ट्रिक लक्षात कळाली ठेवायची का? ट्रिक कळाली का? हं? ठीक. हम्म? व्यवस्थित लिहून घ्या मग व्यवस्थित लिहून घ्या हा मग चार्ट. हा चार्ट. ठीक आहे. तशी मी ठीक पीडीएफ आहे. तशी तुम्हाला मी पीडीएफ तुम्हाला पाठवतोच पाठवतोच लिहिण्यासाठी. लिहिण्यासाठी. तुम्हाला आज जे जे तुम्हाला शिकलो आज जे आपण जे ते ते शिकलो कळालं आपण का? ते कळालं का? हं? कोणी असं आहे का कोणी ज्याला असं नाही आहे का ज्याला समजलं? नाही समजलं? कोणी असं आहे का कोणी ज्याला असं नाही आहे का ज्याला समजलं? नाही काही समजलं? डाऊट आहे? काही डाऊट आहे? हा बोला. हा बोला. इंग्लिश मीडियम वाल्याने इंग्लिश लिहायचं का दोन्ही लिहायचं? नाही इंग्लिशच लिहा. नाही तुम्हाला इंग्लिशच लिहा. इंग्लिश तुम्हाला मधूनच आहे. इंग्लिश मी मधूनच दोन्ही आहे. मी कशासाठी देतो दोन्ही की आपल्याकडे कशासाठी देतो काही की आपल्याकडे विद्यार्थी काही विद्यार्थी इंग्लिश मधून आहे, काही इंग्लिश विद्यार्थी मधून आहे, काही मराठी विद्यार्थी मीडियम मधून मराठी आहे. मीडियम मधून ओके, आहे. काही सेमी ओके, इंग्लिश काही मधून सेमी आहेत. इंग्लिश मधून तर आहेत. त्यामुळे मी तर तुम्हाला त्यामुळे मी दोन्ही तुम्हाला लँग्वेज मध्ये दोन्ही देतो. लँग्वेज मध्ये देत असतो. ठीक आहे. ठीक आहे. यस. तुम्ही ज्या मीडियम तुम्ही मध्ये ज्या असाल तुम्ही मीडियम मध्ये त्याच असाल तुम्ही मीडियमचं लिहा. त्याच मीडियमचं लिहा. डबल लिहायची गरज डबल नाही. लिहायची गरज हे नाही. काय होतंय, हे काय आपल्याकडे होतंय, दोन्ही आपल्याकडे मीडियमचे दोन्ही विद्यार्थी आहे, मीडियमचे मग विद्यार्थी दोघांनाही आहे. मग समजावं म्हणून दोघांनाही आपण काय समजावं करत म्हणून आपण असतो, काय करत असतो, तर इंग्लिश तर आणि मराठी इंग्लिश दोन्ही आणि लँग्वेज मराठी मध्ये दोन्ही घेतो. लँग्वेज मध्ये घेतो. तुम्हाला मी जे तुम्हाला शिकवतोय मी ते जे समजतंय शिकवतोय का? ते समजतंय का? यस. कोणाला काही डाऊट कोणाला काही त्यामध्ये? डाऊट त्यामध्ये? नाही समजलं असं नाही कोणी आहे समजलं का? असं कोणी आहे का? नाही. आणि लक्षात आणि ठेवा, लक्षात क्लासमध्ये ठेवा, एक गोष्ट क्लासमध्ये एक कन्फर्म गोष्ट लक्षात कन्फर्म ठेवायची. लक्षात ठेवायची. तुम्हाला जर तुम्हाला समजलं जर तरच समजलं समजलं तरच म्हणायचं. समजलं म्हणायचं. नाहीतर नाही नाहीतर समजलं तर नाही नाहीच समजलं तर म्हणायचं. नाहीच म्हणायचं. ठीक आहे. ठीक आहे. कारण तुम्ही कारण आहेत तुम्ही ऑनलाईन आहेत क्लासला ऑनलाईन आणि क्लासला ऑनलाईन आणि मध्ये ऑनलाईन मध्ये तुम्ही मला जे तुम्ही सांगाल मला जे तेच मला सांगाल समजेल. तेच मला तुम्ही मला जर समजेल. तुम्ही सांगितलं मला जर नाही तर मी सांगितलं नाही तर प्रत्यक्ष मी तुम्हाला प्रत्यक्ष बघायला येत तुम्हाला नाही. बघायला येत नाही. कळालं काय? कळालं काय? हो. यस सर. पण तुम्ही जर पण अभ्यास तुम्ही केला जर नाही अभ्यास तर केला लक्षात नाही तर ठेवा लक्षात ठेवा तुम्हाला पण येणार तुम्हाला नाही. पण येणार नाही. हे पण तेवढंच हे आहे. पण तेवढंच आहे. तर त्यामुळे तर अभ्यास त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित रेग्युलर करायचा. करायचा, आता रेग्युलर बघा, करायचा. आता बघा, क्लासला जॉईन क्लासला होणारे जॉईन विद्यार्थी आणि होणारे अभ्यास विद्यार्थी आणि पाठवणारे अभ्यास पाठवणारे विद्यार्थी यामध्ये किती विद्यार्थी यामध्ये डिफरन्स आहे? किती डिफरन्स आहे? मला फक्त मला 4 ते फक्त 5 4 ते जणांनी 5 अभ्यास लिहून जणांनी पाठवला. अभ्यास लिहून बाकीच्या पाठवला. विद्यार्थ्यांनी बाकीच्या फक्त क्लास विद्यार्थ्यांनी फक्त ऐकला. क्लास ऐकला. लिहिला काहीच नाही, लिहिला अभ्यास काहीच काहीच नाही, केला अभ्यास नाही. काहीच केला नाही. बघा, बघा, 2 दिवस मध्ये 2 गॅप दिवस होता मध्ये तरीही गॅप होता त्यांनी लिहिला तरीही नाही. त्यांनी लिहिला नाही. त्याच्यामुळे तो लक्षात ठेवा, त्याच्यामुळे मी जे लक्षात जे ठेवा मी जे शिकवतो जे ते शिकवतो तुमच्या ते नोटबुक मध्ये तुमच्या लिहिलेलंच नोटबुक मध्ये पाहिजे. लिहिलेलंच वेगळी पाहिजे. सेपरेट वेगळी नोटबुक करा, सेपरेट मोठी नोटबुक करा, नोटबुक करा. मोठी नोटबुक करा. कमीत कमी कमीत 200 कमी 300 200 पानांची 300 नोटबुक पानांची लागेल तुम्हाला. नोटबुक लागेल ती तुम्हाला. व्यवस्थित ती मोठी लिहा, व्यवस्थित मोठी कारण लिहा, ह्या अशा कारण रोजच्या ह्या रोज अशा भरपूर रोजच्या रोज पीडीएफ भरपूर होतात लिहिणं. पीडीएफ होतात सो लिहिणं. तुम्ही जर सो व्यवस्थित तुम्ही लिहिलं जर तरच व्यवस्थित ते लिहिलं तुम्हाला तरच ते व्यवस्थित तुम्हाला समजणार व्यवस्थित आहे. समजणार कारण आहे. याच्यावर लगेच कारण तुम्हाला याच्यावर आता लगेच तुम्हाला सॅटर्डेला मी आता टेस्ट पण सॅटर्डेला मी घेणार आहे. टेस्ट पण घेणार आहे. हां, हां, आहे का नाही? आहे सो का नाही? त्यामुळे सो तुमचा अभ्यास त्यामुळे व्यवस्थित तुमचा पाहिजे. अभ्यास व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे. एवढं ठीक आहे. कळालं का? एवढं कळालं का? सर पीडीएफ पाठवा लगेच. बरं, तुम्हाला बरं, पीडीएफ तुम्हाला पाठवतो पीडीएफ आणि पाठवतो आणि सगळ्यांनी लक्षात सगळ्यांनी ठेवायचं, ही लक्षात पीडीएफ ठेवायचं ही व्यवस्थित पीडीएफ ज्यांनी व्यवस्थित ज्यांनी लिहिली ज्यांनी ज्यांनी नव्हती लिहिली नव्हती त्यांनी सुद्धा त्यांनी लक्षात सुद्धा ठेवा, ही लक्षात पीडीएफ ठेवा तुम्हाला ही पीडीएफ ग्रुपवर तुम्हाला मिळणार आहे. ग्रुपवर आणि मिळणार आहे सगळ्यांनी आणि सगळ्यांनी 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 व्यवस्थित लिहून मला मला फोटो ग्रुपवर टाकायचे आहे. ग्रुपवर ठीक टाकायचे आहे. आहेत. ठीक आणि आहे. जे नवीन आणि विद्यार्थी जे तुम्हाला नवीन सांगितलं, विद्यार्थी तुमचे तुम्हाला मित्र सांगितलं जरी तुमचे असतील तर मित्र तुम्ही जरी त्यांनाही असतील तर तुम्ही आपलं त्यांनाही हे आपलं शेअर करू हे शकता. शेअर करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला जी काही तुम्हाला माहिती जी आहे काही तुम्ही त्या माहिती आहे ग्रुपवर तुम्ही त्या तुमच्या शेअर ग्रुपवर करू तुमचं शकता शेअर करू तुमच्या शकता मित्रांसोबत. तुमच्या ठीक आहे. मित्रांसोबत. ठीक आहे. तुम्हाला सर उद्या तुम्हाला क्लास किती वाजता? आपला टाइम फिक्स आपला आहे हा टाइम 7 फिक्स ते आहे 8. हा 7 ठीक ते आहे. 8. ठीक आहे. हो. सर उद्या चालू शनिवारी. उद्या तुम्हाला मी उद्या टेस्ट तुम्हाला मी पाठवणार आहे. टेस्ट ठीक पाठवणार आहे.
उद्या ठीक तुम्हाला आहे. उद्या तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळी 7 वाजता टेस्ट मिळेल, तुम्ही ती टेस्ट सोडवायची. ठीक आहे. Yes, sir. ओके. ओके.